शेतीचा पाणीपट्ट्याचा जो दर आहे तो आम्हा शेतकऱ्यांना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला अजिबात मान्य नाही। 2 एकर शेतीला जर 2 वर्षात 1.5 लाख 2 लाख पाणपट्टी येत असेल तर एका जवळजवळ एका महिन्याला जर पाणी धरलं तर एका पाण्याला जवळजवळ 10,000च्या आसपास पाणपट्टी पडते। बिस्लरीच्या पाण्याचा सुद्धा रेट एवढा नाही, एवढं तुम्ही आम्हाला पाणी स्वच्छ देता का असा विषय होऊन बसलाय शेतीला। एक तर त्या नीरा नदीच्या पात्रात नीरा पॉलिकेमचं केमिकलयुक्त पाणी सोडलं जातं, ते जनावरांसाठी सुद्धा अयोग्य आहे आणि शेतीसाठी सुद्धा अयोग्य आहे। त्याचबरोबर ज्या पाणी वापर संस्था आहेत त्या पाणी वापर संस्थेचं पाणी वेस्टेज झालेलं पाणी त्या नीरा नदीच्या पात्रात जाऊन साठतं। हा तर खरा अधिकार पाणी वापर संस्थेचा होता, पण या पाणी वापर संस्थेच्या पानपट्टीवरती खरं तर हे इरिगेशन डाला मारायला लागलेलं आहे। हा पाणी वापर संस्थेचा सगळ्यात मोठा तोटा आहे। पण आमच्यातल्या प्रमुख मागण्या आहेत, शेतीसाठी लागणारे जे मीटर आहेत ते आम्ही बसवणार नाहीत आणि मीटर आम्हाला मान्य पण नाहीत, कारण मीटर अव्वाच्या सव्वा फिरतात। शेतीला पाणी देताना त्याची जी पानपट्टी येते ती सुद्धा अव्वाची सव्वा येते। तुम्ही जर पानपट्टी भरली नाही म्हणून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती बोजा चढवण्याचा प्रयत्न करचाल किंवा शेतकऱ्याला नाहक त्रास द्यायचा प्रयत्न करचाल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना हे कदापि मान्य करणार नाही। जाचक वसुली तुम्हाला थांबवावी लागेल, वसुली पथक थांबवावं लागेल। या दरम्यान वसुली दरम्यान जर काही शेतकऱ्यांचा आणि शासकीय अधिकाऱ्यांचा इरिगेशनचा जर संघर्ष झाला तर याला जबाबदार सर्वशी इरिगेशन खातं प्रशासन राहील, याची नोंद प्रशासनाने घ्यावी। जे या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील। गेले एक 8-10 दिवस जे शेतकऱ्यांना इरिगेशन मार्फत नोटिसा देण्यात आल्या, त्या अनुषंगाने परवा आम्ही साखरवाडीत मीटिंग एक शेतकऱ्यांची बोलवली होती। आज शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे, जी कर्जमाफी झाली त्यात सुद्धा सर्वसामान्य शेतकरी बसू शकत नाही। आज दुष्काळी परिस्थिती, पावसाची परिस्थिती बघता शेतकरी चारी बाजूने भरडला गेलेला आहे। शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत आणि आवाच्या सव्वा जर तुम्ही नोटिसा पाठवल्या इरिगेशननी तर हे कदापि आम्हाला मान्य नाही। जलसिंचन उपसा करणाऱ्या ज्या शेतकऱ्यांना आवाच्या सव्वा तुम्ही नोटिसा पाठवल्यात त्या शेतकऱ्यांनी संघटित होणं काळाची गरज आहे। आज ह्यांच्या मनाला वाटेल असे हे जर आपल्याला नोटिसा देऊन आपल्यावर जर पैसे काढत असतील, आज 1 एकरवाल्याला जर 60,000 1 लाख रुपये जर आले तर कुठं आपण शेतकरी भरणार। आज शेट्टी साहेबांचे आमचं फोनवरून दूरध्वनी झाला, साहेबांनी तर मागे इशारा दिलाय कुठलीही गाडी जर वसुलीला आली तर आम्ही ती गाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना पेटवल्याशिवाय कुठलीही वसुली असू दे, मग ती फायनान्सची असू दे, कर्जाची असू दे किंवा इरिगेशनची असू दे, आम्ही गाडी पेटवल्याशिवाय गप्प बसणार नाही। हा मी स्वाभिमानी इशारा देतो। जय जवान जय किसान। शेतकरी कोण आहे का? शेतकरी बोला कोणते? 2-3 खात्याने आमच्याकडून 3-3 हजार रुपये वसुली केली होती, पण आता 2 वर्ष इलेक्शनच्या काळात त्यांनी काही वसुल्या केल्या नाहीत। आता आम्हाला जवळजवळ एक 60,000, कुणाला 80,000, कुणाला 1 लाख अशा वसुल्या आल्यात। 2-2, 3-3 एकर क्षेत्राला जर एवढ्या वसुल्या आल्या तर शेतकऱ्यांनी एवढे पैसे भरायचे कुठनं? ते झालं की परत ह्यांचं लाईटचा विषय येणार, लाईटचे पैसे भरायचे, शेतकऱ्यांनी जगायचं कसं? हे जर असं चालत राहिलं तर शेतकरी संपुष्टात येईल, एवढंच सांगतो। आणि नोटीस आणि या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी जो काही निर्णय घेतलाय, जे काही निवेदन दिलंय ते अगदी योग्य आहे। शेतकरी अडचणीत असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि अधिकाऱ्यांनीही तगदी लावून या ठिकाणी वसुली करू नये, शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर बोजा चढवू नये, हे अन्यायकारक आहे। आणि या गोष्टीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फलटण तालुक्याच्या वतीने समर्थन देत।